नमस्कार, मी डॉक्टर अनिता नागले. वेलकम टू माय चॅनल आयुर्वेदिक किचन रेमेडीज. आज आपण सूर्यनमस्कार याविषयीची शास्त्रोक्त माहिती ह्या व्हिडिओतनं जाणून घेऊया. सूर्य हा जीवनाचा प्रमुख ऊर्जा स्रोत आहे. त्याच्यामुळे हे जीवन आणि हे शरीर आहे. म्हणून उगवत्या सूर्याला नमन करून दिवसाची सुरुवात करावी. अंगण, गच्ची किंवा मोकळ्या जागेत सूर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्कार घालताना उगवत्या सूर्याची कोवळी किरणे शरीरावर पडली पाहिजेत. सूर्यनमस्काराचे लाभ पुढील प्रमाणे होतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीर निरोगी आणि सुदृढ होते. व्हिटॅमिन डी शरीरास मिळते. मन आनंदी आणि उत्साही राहते. सूर्याची 12 नावे आहेत. ही नावे मंत्रसदृश आहेत. प्रत्येक सूर्यनमस्कार करताना शरीराची 12 आसने होतात. प्रत्येक आसन करताना एक एक नाव याप्रमाणे 12 नावांचा मंत्रोच्चार केल्यास अधिक फायदा होतो. हे 12 मंत्र पुढील प्रमाणे आहेत. ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पूष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचये नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः. सूर्यनमस्काराचा विधी आता कसा करायचा ते आपण बघूया. सर्वप्रथम स्नान करून गायत्री मंत्र म्हणावा. त्यानंतर सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात करताना श्री सवित्रे सूर्यनारायणाय नमः हा मंत्र म्हणावा आणि नंतर पुढील 12 आसने करावीत. आसन पहिले. ओम मित्राय नमः. सरळ ताठ उभे राहावे. दोन्ही पाय एकमेकांशी जुळवावेत व नमस्कार करावा. नंतर ओम मित्राय नमः हा मंत्र म्हणावा. याचा लाभ काय होतो तर पाठदुखी, मणक्याचे आजार म्हणजेच स्पॉन्डिलायटिस या रोगांमधील वेदना कमी होतात. दुसरी स्थिती. ओम रवये नमः. नंतर दोन्ही हात डोक्यावर सरळ उभे करावेत. एकदा दीर्घ श्वास घ्यावा. याला पूरक असे म्हणतात व तो श्वास सावकाश सोडावा. याला रेचक असे म्हणतात. नंतर ओम रवये नमः हा मंत्र म्हणावा. हे ताडासन होते. याच्यामुळे लचक भरणे, छातीत दुखणे, हात दुखणे, अंग दुखणे या रोगांमध्ये फायदा होतो. स्थिती तिसरी. ओम सूर्याय नमः. नंतर गुडघे न वाकविता कमरेतून वाकावे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकवावेत. प्रथम रेचक करून म्हणजे श्वास सोडून नंतर पूरक करावे म्हणजे दीर्घ श्वास घ्यावा व हा मंत्र म्हणावा. ओम सूर्याय नमः. याचा लाभ होतो की मांड्या व कमरेचे स्नायू बळकट होतात. पोट आणि छाती येथील रक्ताभिसरण वाढते. स्थिती चौथी. ओम भानवे नमः. नंतर उजवा पाय गुडघ्यात दुमडून डावा पाय मागे सरळ करावा. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर ठेवावेत. डोके वर उचलून आकाशाकडे पाहावे. नंतर हा मंत्र म्हणावा. यामुळे मांड्या व कमरेचे स्नायू बळकट होतात. स्थिती 5. ओम खगाय नमः. नंतर उजवा पाय मागे सरळ करावा. छातीचा भाग जमिनीकडे करावा. पोटाचा भाग जमिनीपासून थोडा वर उचलावा. हात व पाय सरळ ठेवावेत. डोके खाली वळवून पायांकडे बघावे. याला त्रिकोणासन असे म्हणतात. नंतर ओम खगाय नमः हा मंत्र म्हणावा. यामुळे हात व पाय यांचे स्नायू बळकट होतात. सायटिका या रोगात फायदा होतो. वेदना कमी होतात. स्थिती 6. ओम पूष्णे नमः. नंतर हळूहळू पोट जमिनीकडे आणावे.
व नंतर ओम पुष्णे नमः हा मंत्र म्हणावा. याचा लाभ पुढीलप्रमाणे होतो. मनगट, कोपर, खांदा यांचे स्नायू बळकट होतात. संधिवात व स्पॉन्डिलायटिस या रोगांमध्ये फायदा होतो. स्थिती 7. ओम हिरण्यगर्भाय नमः. नंतर नागाच्या फण्याप्रमाणे डोके वर उचलावे. हात ताठ ठेवून छाती जमिनीपासून वर घ्यावी. पूरक करून विश्रांती घ्यावी. हे भुजंगासन होय. नंतर ओम हिरण्यगर्भाय नमः हा मंत्र म्हणावा. सायटिका, स्पॉन्डिलायटिस, थायरॉईड ग्रंथींचे रोग यात या भुजंगासनाचा फायदा होतो. स्थिती 8. ओम मरीचये नमः. स्थिती 5 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे त्रिकोणासन करून ओम मरीचये नमः हा मंत्र म्हणावा. याचा लाभ 5व्या स्थितीत सांगितल्याप्रमाणे होतो. म्हणजेच हात व पाय यांचे स्नायू बळकट होतात व सायटिका या रोगात फायदा होतो. स्थिती 9. ओम आदित्याय नमः. स्थिती 4 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे अर्ध धनुरासन करावे. नंतर ओम आदित्याय नमः हा मंत्र म्हणावा. याचा लाभ 4थ्या स्थितीत सांगितल्याप्रमाणे होतो. म्हणजे मांड्या व कमरेचे स्नायू बळकट होतात. स्थिती 10. ओम सवित्रे नमः. स्थिती 3 प्रमाणे करून हा मंत्र म्हणावा. म्हणजेच गुडघे न वाकविता कमरेतून वाकावे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकवावेत. प्रथम श्वास सोडून नंतर दीर्घ श्वास घ्यावा. यामुळे मांड्या, कमरेचे स्नायू बळकट होतात. पोट व छाती येथील रक्ताभिसरण वाढते. स्थिती 11. ओम अर्काय नमः. यामध्ये ताडासन करावे. पूरक व रेचक करून हा ओम अर्काय नमः हा मंत्र म्हणावा. मानेच्या स्पॉन्डिलायटिसमध्ये या ताडासनाचा उपयोग होतो. तसेच उंची वाढवण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. स्थिती 12. ओम भास्कराय नमः. ही सूर्यनमस्कारातील शेवटची स्थिती आहे. स्थिती 1 प्रमाणे नंतर ओम भास्कराय नमः हा मंत्र म्हणावा. याचा लाभ पहिल्या स्थितीत सांगितल्याप्रमाणे म्हणजेच पाठदुखी, मणक्याचे आजार म्हणजे स्पॉन्डिलायटिस या रोगांमधील वेदना कमी होतात. या शास्त्रोक्त पद्धतीने आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे जर दिवसाला रोज कमीत कमी 3 ते 4 किंवा 12 सूर्यनमस्कार घातले, ते सुद्धा अरुणोदयाच्या किंवा सूर्योदयाच्या वेळी, तर अत्यंत लाभ होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मसल्स, स्नायू, हाडे ही बळकट होतात. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज शेअर इट. ऑल्सो सबस्क्राईब माय चॅनल आयुर्वेदिक किचन रेमेडीज. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः.